कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। अर्जुन, बाळ जन्माला आल्यापासून मी पण बाळापासून 2 महिने झाले लांब आहे आणि हे तुझ्यामुळे झालं असं म्हणले तरी काय बोलते अप्पे? त्रास झाला ना? अर्जुन, तुझं काय होतंय माहितीये का? तू ठरवलं ना की ठरलं, मग बाकी कोण काय म्हणतंय ते तुला समजूनच घ्यायचं नाही कधी। कित्येक दिवस झाले बाळ नाहीये आपल्याकडे, ते कुठे आहे, कसं आहे, तू एकदा तरी विचार केलास का रे? बाळाला लस दिली नाही अजून अर्जुन। या सगळ्यातनं मला स्वतःचा राग येतो आणि तुला काय वाटतं मी कोणाचाच विचार न करता काहीतरी बडबड करते, हो ना? अर्जुन, मला स्वतःचा राग येतोय कारण अरे हिरकणी योजना आणली मी, जिल्ह्यातील कित्येक बायकांना आणि त्यांच्या बाळांचा उद्धार झालाय अर्जुन। बाल मृत्यू दर शून्यावर आणला मी, कित्येक बाळांचे आजार टळलेत आणि माझ्या बाळाचं काय? तुझं बाळ गेलंय अप्पे? नाही गेलंय, बाळ आहे आपलं। असं फक्त तुला वाटतंय की बाळ गेलंय आणि तुला बाकी कोणाचं काही ऐकूनच घ्यायचं नाहीये। ते आत्यांना कळलं आज अर्जुन। अगं हुकलीस का तू अप्पे? आत्याला पण सांगितलंस तू? मी सांगितलं नाही, त्यांना कळलं। अर्जुन, आपलं बाळ रडत होतं, त्याला भूक लागली होती। अर्जुन, अरे मला पाना फुटलाय। आत्यांना न सांगता सगळं कळालं माझ्याकडे बघून फक्त। अरे काही जरी झालं तरी हा नियतीचा संकेत आहे म्हणून विश्वास ठेवणार तू असा टोकाचा का विचार? हे संकेत म्हणतेस ना तू, फक्त तुझ्या डोक्यात आहे। फक्त आपलं बाळ गेलंय हे सत्य स्वीकारलंय मी, तू नाही स्वीकारलंस। घरच्यांनी समजून सांगितलं, वरून सांगितलं, मी सांगितलं, तू सत्य स्वीकारलं नाहीस। कारण सत्य मला माहितीये आणि ते लवकरच सगळ्यांना कळेल। अगं विचार कर ना, असं कसं होऊ शकतं? कोण असं कसं करल? ते तर मी शोधणारच आहे। ठीक आहे, तू कर काय करायचंय ते, पण ऐक, तू हे जे काय म्हणते ना पुरावे बिरावे, ते टेस्टचे रिझल्ट, तेईपर्यंत तरी प्लीज शांत राहा। अर्जुन ऐक ना, 2 महिने झाले मी शांतच आहे। कोण काय म्हणतंय याचा मला नाही फरक पडत, तुला काय वाटतंय यानी मला खूप फरक पडतो। मी तुला कित्येकदा सांगायचा प्रयत्न केलाय अर्जुन। अरे बाबा आणि बापू दोघांनी किमान ऐकून तरी घेतलं माझं, तू ऐकूनही नाही घेतलंयस, उलट मलाच तुझं ऐकावं लागतंय। अर्जुन, तुझ्यामुळे ना मी माझ्या मनाला बांध घातलाय, पण आता नाही अर्जुन, आता ही आईची माया आहे। कितीही बांध घातला ना तरी बांध फोडून वाहणारी माया, त्यामुळे आता मी शांत नाही बसणार। आणि मला स्वप्नील सरांना सांगायचं होतं ते मी सांगितलं, आणि ते का सांगितलं हे तुलाही माहिती आहे। अप्पे, माझी अप्पी वाटणच का तू? तुझ्या डोळ्यात वेगळीच झाक दिसते आज, वेडसरपणाची ना? अर्जुन, हिरकणी गड उतरून खाली आली होती फक्त तिच्या बाळासाठी। राणी लक्ष्मीबाई स्वतःच्या बाळाला पाठीशी बांधून लढल्या होत्या। आज लोकही त्यांना हेच म्हणत होते, म्हणजे काय मी त्यांच्याशी माझी तुलना नाही करत आहे, होऊ पण शकत नाही, पण अर्जुन मी एक आई म्हणून त्यांना जे वाटतं ना ते समजू शकते, तू नाही समजू शकत। मला कायम असं वाटायचं की माझं बाळ आहे आणि तुला सतत असं वाटलं की बाळ गेलंय। अर्जुन, एकदा जर मनापासून विश्वास ठेवला असतास ना माझ्यावर, तर आपलं बाळ केव्हाच आपल्या कुशीत असतं। आणि तुला आता ही अप्पी दिसतीये, पण आता मी फक्त एक आई आहे, फक्त आई। झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।